कोकण विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या काही तासात असा काही राजकीय भूकंप झाला, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. कारण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे हा अर्ज मागे घेतला जात असताना राज्याचे मंत्री नितेश राणे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीमागे नितेश राणेंची राजकीय रणनीती असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. या एका निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय उद्धव ठाकरे गटाच्या वर्चस्वालाही यामुळे मोठा धक्का बसल्याचं बोललं जाते. परंतु बाळ माने यांनी अचानक अर्ज का मागे घेतला? नितेश राणेंची नेमकी भूमिका काय होती आणि या सर्व घडामोडींचा कोकणच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार? चला जाणून घेऊया सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, कोकणातील विधान परिषद निवडणुकीत अगदी ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी एक असा रणनीतीचा मास्टर स्ट्रोक प्लॅन खेळलाय, ज्यामुळे कोकणातील स्थानिक राजकारणात मोठे उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालंय. अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच नितेश राणेंकडून हा संपूर्ण राजकीय डाव साधला गेलाय. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे दिग्गज उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळू माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता यामुळे महायुती समोर या जागेसाठी मोठा पेच निर्माण झाला होता. कोकणातील आपला हा अभेद्य गड आता महायुती राखणार की नाही, असा प्रश्न राजकीय स्तरावर विचारला जात होता. मात्र अशातच नेहमी आपल्या आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे आणि अगदी अनप्रिडिक्टेबल राजकारण करणारे कोकणातील दिग्गज नेतृत्व मंत्री नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी थेट संपर्क साधत निवडणुकीची सर्व सूत्रच बदलून टाकली. मागील काही काळापासून कोकणातील निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्यापूर्वीच मंत्री नितेश राणेंनी अशा प्रकारे गेम फिरवल्यामुळे आता हा कोकणातील महाविकास आघाडी त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर चला नेमका कशा प्रकारे हा हाय व्होल्टेज ड्रामा घडून आला ते देखील समजून घेऊयात. तर झालं असं की मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्याशी सर्वात प्रथम संपर्क साधला. या फोन कॉलवर मंत्री नितेश राणे यांनी बाळ माने यांना काहीतरी मोठी ऑफर दिल्याचे देखील सध्या काही राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर सर्व सूत्रे फिरली. अखेर मंत्री नितेश राणे ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांना आपल्या सोबत घेऊन रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पोहोचले. तिथे जाऊन बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेत असतानाचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोमध्ये मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत उभे असल्याचे दिसून आले. आता अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत भाजपचे मंत्री दिसून आल्यामुळे संपूर्ण कोकणाकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता अशाच प्रकारे आगामी काळात भाजप पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करेल का, असा प्रश्न देखील संपूर्ण राज्यभरातून विचारला जातोय. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जवळ आल्या म्हणजे सुरू होतो राजकीय ताकद दाखवायचा खेळ. अशातच अनेक वेळा ज्या पक्षांकडे सत्ता असते ते अगदी सहजपणे आपल्या विरोधातील उमेदवारांना आपल्या खिशात घालतात. आता असाच काहीसा प्रकार कोकणातील विधान परिषद जागेवर घडल्याचं सध्या सांगितलं जाते. दरम्यान आपला उमेदवारी अर्ज मागे घेताना बाळ माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले की सूचक म्हणून माझ्या अर्जावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सह्या मिळाल्या नव्हत्या. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून मला कोणतीही साथ मिळाली नाही. त्यामुळेच नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागतोय, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. ते पुढे असे देखील म्हणाले की मला या निवडणुकीत घोडेबाजार टाळायचा होता, त्यामुळे मी या निवडणुकीतून माघार घेतलीय. पक्षातील काही लोक तीर्थयात्रेला गेले आहेत म्हणून मला मतदार भेटत नाहीत. आता मी काय करू, असा मार्मिक प्रश्न देखील माने यांच्याकडून उपस्थित केला गेला. त्याचप्रमाणे भाजपचे मंत्री नितेश राणे या प्रसंगी बोलताना म्हणाले की मी या ठिकाणी महायुतीचा प्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून आलो आहे.
मी त्यांना स्वतःहून आणलेलं नाही, कारण राजकारणात ह्या गोष्टी होत असतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करत आहेत, यामुळे आज सब कुछ देवा भाऊ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। म्हणून जर राज्याला पुढे न्यायचे असेल आणि भविष्य घडवायचे असेल तर फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही। आता हे सर्वांनाच कळून चुकलंय। बाळमाने हे माजी आमदार आहेत, त्यांना काय बरं आणि काय वाईट हे सगळं कळतं। महायुतीचा कोकणातील प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यासोबत आलो, त्यांनी आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि त्यांना जी परिस्थिती दिसली त्यावरूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय, असे नितेश राणे कडून सांगण्यात आले आहे। परंतु मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणामुळे विधान परिषदेत महायुतीचा एक हाती विजय जवळपास निश्चित मानला जातोय। सोबतच बाळमाने यांच्या जवळ असलेले पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाचे वर्चस्व आणखीनच कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते। आता अशा परिस्थितीत कोकणातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट कोणते पाऊल टाकते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।